सिडकोने जी आता लॉटरी काढलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लोकेशन्स आहे, ज्याला काही प्राईम लोकेशन म्हणतो, अत्यंत स्टेशनला लागून असलेली जी घरं आहेत ज्यांचा सेल सर्वात जास्त आहे आणि ते प्राईम लोकेशन मानले जातात, म्हणून ती जागासुद्धा त्याच पद्धतीने घेतली गेलेली आहे। तरी काही ठिकाणी 28 ते 30% जे अपसेट प्राईस जी आहे सध्याची जी काही बिल्डरची आहे त्याच्यापेक्षा कमी आहेत, परंतु तरी काही ठिकाणी जर अशा घराची किमती वाढल्या असतील किंवा असं निदर्शनात आलं, निश्चित त्याच्याबद्दलची मी माहिती घेणार आहे। आणि आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही तर सर्वसामान्यांना घरं देणारी आहोत, म्हणून त्यासाठी योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल। पण या संदर्भात सर्वसामान्यांना खरं तर प्रश्न पडलेला आहे की जसं माड्याच्या संदर्भात झालं, माडाने कमी केले होते रेट, तसं सिडको काही करू शकतं का? काही कल्पना आहे का? निश्चित आम्ही आहोत ना। सिडको म्हणजे काय? सिडको म्हणजे सरकार आहे आणि या संदर्भात मध्ये निश्चित पुन्हा आम्ही त्याचा विचार करू। जर त्या काय मध्ये आणखी काही मार्जिन कमी करता आलं तर निश्चित कमी पण करू, परंतु एक लक्षात घ्या की बिल्डर हा तुम्हाला जो एरिया देतो, कार्पेट एरिया देतो, त्यापेक्षा निश्चित चांगला एरिया हा आमचा असतो। त्याच्यामध्ये सुपर डेव्हलप एरिया वगैरे जे काही करतात ते लोड जे करतात तसा FSI आमच्या याच्यामध्ये कुठेही लोड केलं जात नाही। अत्यंत जे आहे तेवढाच त्यांना कार्पेट एरिया दिला जातो। सर, राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीमध्ये मनसेच्या महायुतीसोबत जाण्यासंदर्भातलं पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे। मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे महायुतीसोबत आले तर त्यांचं स्वागत केलं जाईल का? शिवसेनेची काय भूमिका असेल? आम्ही मागच्या वेळेला सुद्धा त्यांना लोकसभेलाही सांगितलं होतं, विधानसभेलाही सांगितलं होतं की तुम्ही महायुतीमध्ये या, परंतु पक्षाचे काही ध्येय धोरणं असतात, त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। परिणाम त्यांना जो काही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायनस ज्याला म्हणतो त्यांचा रिझल्ट गेला आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जर काही मागणी केली असेल आणि जर ते युतीबरोबर आले तर निश्चित त्यांचं आम्ही स्वागत करू। शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची युती होऊ शकली नाही, दोन्हीकडनं बोलणी झाली नव्हती। उदय सामंत मध्यस्थी करत होते, मात्र ते पूर्णत्वास काही गेलं नाही। शिवसेनेच्या नेत्यांसंदर्भात नाराजी व्यक्त करताना बघायला मिळतात। नाही, या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की ऐन वेळेला जर प्रस्ताव दिला तर त्याच्यावर निर्णय घेणं हे अवघड जातं, म्हणून प्रस्ताव जर पूर्वी आला तर त्याच्यावर विचार करता येईल। आणि ऐन वेळेला याचं जागा कट का तुम्ही पाहिलं, आता त्या माईंची जागा, जी जागा पुन्हा सदा सरवणकरची जागा त्यांची पडली, आमची पडली, म्हणून असे निर्णय तातडीने घेता येत नाही। त्यासाठी पूर्व बैठक आवश्यक आहे आणि जर कॉर्पोरेशनला पूर्व युती जर झाली तरच ही युती टिकेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।